तर अर्थमंत्री तिकडे म्हणून की काय आमच्यावर अन्याय होतो आणि म्हणून इथे मराठवाड्यातील सर्व आमदार खासदार आजी माजी कोणीतरी आम्हाला वाली आहे अशा रूपाने आम्हाला न्याय द्यावा। तर तुमच्या लक्षात येईल आज सर्व ट्रॅक्टर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। वारकऱ्यांचा भगवा पताका इथं उपस्थित झालेला आहे। आता उद्या फक्त हे राहिलं की आता ते अवजार घेऊन यायचे, परवा दिवशी जनावर आणायचे आणि त्यानंतर आमचे लेकरं बाळ आणून गाई ढोरं वगैरे आणायचे आणि कलेक्टर साहेबाला दान स्वरूपामध्ये आमच्या जमिनी आम्हाला द्यायच्या। फक्त सरकारला एक विनंती आहे, अधिवेशन झाल्याच्या नंतर सुंदर एक जर्मले कटोरे आमच्या हातात द्यावा, तेवढीच आमच्यावर कृपा करा, बाकी काही करू नये। आज आमच्या जालना समृद्धी बाधित धरणे आंदोलनाचा जवळजवळ हा 60 दिवस म्हणजे 2 महिने पूर्ण झाले। मला एवढीच सरकारला विनंती करायची की 60 हा आकडा याचा उलट केला तर नाट लागू नये आणि ते लागू नये असं जर वाटत असेल तर थिनगी पडली तर ही मोठी म्हणजे हा उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आता येणारं अधिवेशन म्हणजे आता चालू आहे आणि चालू अधिवेशनामध्ये निश्चित रूपाने केवळ आपली राजनीती न चालवताना धर्माच्या आधारित जी राजनीती आहे ती आपण चालवली पाहिजे। त्याचं कारण आहे, विश्व जर निर्माण करायचं असेल तर केवळ ऐशे निरुपाधिके जगाची जे जनके ते मी वंदिली मुळके देव देवी ज्ञानोबारायाने अमृतानुभवामध्ये सांगितलं की केवळ माया जग निर्माण करत नाही तर केवळ देवही जग निर्माण करत नाही। जग निर्माण करायचं असेल तर संयुक्त दोघाचा समन्वय असला पाहिजे। घरामध्ये प्रपंच करायचा असेल तर केवळ पुरुषाचाही प्रपंच नाही आणि केवळ स्त्रीचा नाही, दोहीच्या समन्वयाने हा प्रपंच चालत असतो। हे जसं आपलं शास्त्र आहे तसं राजनीती ही स्त्रीलिंगी आहे आणि धर्म हा पुल्लिंगी आहे। आणि स्त्रीलिंगी केवळ स्वतः प्रपंच राजनीतीवर होत नसतो, तो धर्माचा त्याला आधार असला पाहिजे। मग राजनीतीचा नेमका धर्म काय आहे? आपण धर्माच्याच आधारित आपलं हे शासन असल्यामुळं त्यांना हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। परस्त्रियांना माईचा दर्जा देणं हा राजनीतीचा धर्म आहे। दुसऱ्याचं धन न लुबाडणं हा राजनीतीचा धर्म आहे। श्रेष्ठांच्या मर्यादेचा भंग न करणं हा राजनीतीचा धर्म आहे। सत्ता आल्याच्या नंतर उन्मत्त न होणं हा राजनीतीचा धर्म आहे। संकट आल्याच्या नंतर खचून न जाणं हा राजनीतीचा धर्म आहे। आणि शोषित वंचित जे काही पीडित लोक असतील त्यांची पीडा दूर करणं हा राजनीतीचा स्वधर्म आहे। येत्या अधिवेशनामध्ये या स्वधर्माला सोडून आपल्याकडून काही होणार नाही असं आम्हाला 100% वाटतं। कारण हे शासन अधर्म आधारित नाही तर निश्चित रूपाने धर्म आधारित आहे आणि आमच्यावर झालेला अधर्म तो अधर्म बाजूला करून निश्चित रूपाने आम्हाला ते न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला 100% मायबाप सरकारविषयी खात्री वाटते। कारण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे इतका अन्याय आमच्यावर होऊ शकत नाहीये। कारण 11/5 तिकडं तुम्ही 20-20 गुंठ्यासाठी 1.5 कोटी दिले आणि इकडं आता आमच्या सरांनी सांगितलं माझं चंदनाचं झाड 250 झाड ओरिजिनल असताना 500 रुपये झाडांना पैसे, तळ्याचे 50,000, शेताचे 12,500, 12.5 लाख। मला सांगा ना की एवढा जर अन्याय आमच्यावर जर होत असेल तर अर्थमंत्री तिकडे म्हणून की काय आमच्यावर अन्याय होतो आणि म्हणून इथे मराठवाड्यातील सर्व आमदार खासदार आजी माजी कोणीतरी आम्हाला वाली आहे अशा रूपाने आम्हाला न्याय द्यावा। आणि जर हा न्यायरूपी स्वधर्म आपण जर नाही पालन केला तर माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडला का दीपासव्या हरपला प्रकाशू जैसा। अहो दिवा विजला म्हणजे अंधकार ताबडतोब येतो, तसं तुम्ही हा जर आमचा स्वधर्म सोडला तर तुमच्या सुद्धा दुःखाला जवळ यायला वेळ लागणार नाही। याच्याकरता 18 तारखेपर्यंत चाललेलं विशेषत्वाने जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आम्हाला न्याय भेटावा। आमच्या जास्त नको पण रास्त मागण्या या पूर्ण व्हाव्या
एवढ्या समस्त बाधित शेतकऱ्यांच्या वतीने मी आता कळकळीची आपल्याला विनंती करतो। आणि आता आपण आजूबाजूला तुमचा जर संपूर्ण कॅमेरा फिरवला तर तुमच्या लक्षात येईल आज सर्व ट्रॅक्टर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। वारकऱ्यांचा भगवा पताका इथं उपस्थित झालेला आहे। आता उद्या फक्त हे राहिलं की आता ते अवजार घेऊन यायचे, परवा दिवशी जनावर आणायचे आणि त्यानंतर आमचे लेकरं बाळ आणून गाई ढोरं वगैरे आणायचे आणि कलेक्टर साहेबाला दान स्वरूपामध्ये आमच्या जमिनी आम्हाला द्यायच्या। कारण आम्हाला 12.5 नको, फक्त सरकारला एक विनंती आहे, अधिवेशन झाल्याच्या नंतर सुंदर एक जर्मले कटोरे आमच्या हातात द्यावा, तेवढीच आमच्यावर कृपा करा, बाकी काही करू नये एवढी कळकळीची विनंती।